नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी विणलेले सॉक्स तयार करणार आहोत, जे की बनवायला खूप सोपे आहे आणि त्याहूनही सोपं म्हणजे एक आपण या ठिकाणी कंगव्याच्या मदतीने या ठिकाणी हे सॉक्स तयार करणार आहोत, ज्यासाठी आपल्याला फक्त या ठिकाणी असा जाडवाला जो दोरा आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे। मी या ठिकाणी रेड आणि व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन बनवून दोऱ्याचं घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो पण कलर घ्यायचा असेल तो तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे। आणि बघू शकतात या ठिकाणी आपल्याला फक्त या ठिकाणी कंगवा घ्यायचा आहे। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला कंगवा घ्यायचा आहे आणि कंगव्याला अशा प्रकारे आपल्याला दोऱ्याचा पीळ असा जो गोलाकार आहे त्या अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे। साधारणतः 8 ते 9 गरके या कंगव्याला आपल्याला मारून घ्यायचे आहे। त्यानंतर कंगव्यातून हा जो आहे दोरा काढून घ्यायचा आहे आणि जो खालचा जो साईड आहे तो या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकतात मी या ठिकाणी जी खालची साईड आहे ती या ठिकाणी कट करून घेत आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी प्रोसेस ही आहे। बघू शकतात त्यानंतर आता हा जो वरचा जो भाग आहे याला आपल्याला अशा प्रकारे एक कुठल्याही कलरच्या दोऱ्याने तुम्हाला तो पॅक करून घ्यायचा आहे। अगदी टाईट आपल्याला हे पॅक बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे धागे आहे जो दोरा आहे तो इकडे तिकडे सरकणार नाही आणि जे सर्व जे दोरे आहे ते एकाच ठिकाणी थांबतील। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला तुमचे आभारही मानता येईल। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतरची प्रोसेस आहे ती म्हणजे आपल्याला याच धाग्याचे 3 पार्ट करायचे आहे अशा पद्धतीने। आणि 3 पार्ट केल्यानंतर सेम पार्ट आपल्याला या ठिकाणी करायचे आहे आणि 3 पार्ट केल्यानंतर आपल्याला याची एक वेणी तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण केसांची वेणी घालतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या दोऱ्यांची वेणी या ठिकाणी तयार करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी करत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे। आणि तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला एक वेणी या दोऱ्याची करून घ्यायची आहे। आता हा झाला लाल कलरचा दोरा, सेम व्हाईट कलरच्या दोऱ्याची देखील आपल्याला अशीच वेणी तयार करून घ्यायची आहे। जाड वेणीत बनवली तरी चालेल। बघू शकतात मी आधीच या वेण्या तयार करून ठेवल्या होत्या, जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको यासाठी मी या वेण्या या ठिकाणी तयार केलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला व्हाईट दोऱ्याची देखील कंगव्याच्याच मदतीने अशा प्रकारे वेणी तयार करून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे वेगवेगळे पार्ट तयार करून आता हे जॉईन करायचं कसं तर बघू शकतात एक एक वेणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सुई आणि धाग्याच्या मदतीने व्यवस्थित याला अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे। अगदी 1-2 टाके टाकले तरी हे पूर्ण पॅक होतं। आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व ज्या वेण्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला एकात एक अशा अडकून शिवून घ्यायच्या आहे। ज्या पद्धतीने मी शिवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे शिवायचं आहे। आणि आता उरलेली प्रोसेस बघूया। बघू शकतात अशा प्रकारे मी या वेणीला अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे। आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला सर्व ज्या वेण्या तयार केलेल्या आहेत त्याच अशा प्रकारे सुई धाग्याच्या मदतीने या ठिकाणी शिवून घ्यायचे आहे। एक एक टाका आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि एकाच याच्यामध्ये भरपूर असं पॅक ते बनतं, बिलकुल निघत नाही अशा प्रकारे। आणि बघू शकतात मी या ठिकाणी एक रेड एक व्हाईट अशा प्रकारे हे ज्या वेण्या आहेत त्या लावलेल्या आहेत। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं ते खूप महत्त्वाचं आहे। बघू शकतात जो आपला मोठा जो पार्ट आहे जवळपास मी या ठिकाणी 8.5 इंच याची लांबी घेतलेली आहे। आणि जी खालचा जो भाग आहे जो आपल्याला अशा प्रकारे 8.5 इंच आणि या ठिकाणी 4.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आता हा जो भाग आहे खालचा तो या ठिकाणी मी 5 इंच घेतलेला आहे आणि हा जो कडेचा जो भाग आहे आडवा तो या ठिकाणी 2.5 इंच आपल्याला घ्यायचा आहे। आणि जो पूर्ण जी लांबी आहे याची ती आपल्या पायाच्या लेंथ इतकी यायला हवी याचं मेजरमेंट तुम्हाला करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे दोघं जे पार्ट होते खालचे जे बनवलेले होते ते अशा प्रकारे सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचे आहे। बघू शकतात मी या ठिकाणी हे शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक फोल्ड यावरचा करायचा आहे। आणि आता जो साईडवाला भाग अशा प्रकारे जो मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे साईडवाला भाग आणि हा पाठीमागचा जो भाग आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे। खूप सोपं आहे, तुम्ही पहिल्यांदा बघत आहात त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे करायला जाशाल त्यावेळेस तुम्हाला भरपूर असं सोपं हे जाणवेल। बघू शकतात आता हा उरलेला वरचा जो भाग होता तो या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे
सुई धाग्याच्या मदतीने अगदी मोठे मोठे टाके या ठिकाणी घालून घ्यायचे आहे. शिवाय पूर्ण पॅक करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला हे दोघं जे धागे आहे ते अशा प्रकारे ओढून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून जो पूर्ण एकाच ठिकाणी त्याचा गोळा असं म्हणजे गोल राऊंड या ठिकाणी तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला हे असं ओढून घ्यायचं आहे समोरील बाजू. त्यानंतर आता ही जी उलटी जी बाजू आहे ती या ठिकाणी आतल्या साईडला करून घ्यायची आहे. आणि बघू शकतात अतिशय सुंदर असं हे विणलेलं जे आपण शूज म्हणू शकतो किंवा सॉक्स म्हणू शकतो तयार झालेलं आहे. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुली असेल, मुलं असेल, त्यांच्यासाठी हे नक्की तयार करा. आणि लहान मुलांना तुम्हाला तर माहीतच आहे, नवीन अशा गोष्टी घालायला खूप जास्त आवडत असतात आणि बनवायला आपल्याला देखील खूप सोपं आहे आणि यासाठी कुठला खर्चही येत नाही. बघू शकतात हेच जर सॉक्स, उलनचं सॉक्स तुम्ही जर विणलेलं सॉक्स दुकानात घ्यायला गेला तर भरपूर असे पैसे मोजावे लागतात.